आजचा फाउंडर्स डे साजरा करण्यासाठी उपस्थित केन परिवारातील सर्व सदस्यांचे मी मनापासून स्वागत करतो। ठिणगी होती छोटीशी पण ज्वाला बनण्याची ताकद होती। हात रिकामे होते पण स्वप्न मात्र अमर्याद होती। वादळ आली संकट आली तरी पाऊल मागे फिरलं नाही, कारण विश्वास होता स्वतःवर आणि मेहनतीवर कधी शंका घेतली नाही। 1980च्या दशकात पेरलं गेलं एक बीज, पण त्या बीजात दडलं होतं भविष्य, त्या बीजात दडला होता उत्कर्ष आणि त्या बीजात दडला होता केन। एका छोट्याशा बीजातून आज केन नावाचा भव्य वटवृक्ष आज तयार झाला आहे। हा संपूर्ण प्रवास आहे आपले फाउंडर स्वर्गीय माननीय हरिप्रसादजी बगाडिया सर आणि त्यांच्या परिवाराचा, या अत्यंत ध्येयवेड्या परिवाराच्या अविरत कष्टांचा, या ध्येयवेड्या परिवाराच्या संघर्षाचा आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या त्यागाचा। सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना आदर्श आईवडील, मुलगा आणि सून म्हणून त्यांनी ज्या मूल्यांची जपणूक केली, तीच मूल्ये आज आपल्या केन संस्कृतीची ओळख बनलेली आहेत। त्यामुळेच केन ही फक्त एक कंपनी नाही आहे, तर केन ही एक परंपरा आहे, केन ही एक जबाबदारी आहे आणि केन हा एक अभिमानाने पुढे चालवण्याचा वारसा आहे। माझ्या केन परिवारातील 1500 सहकाऱ्यांनो, आज आपण फाउंडर्स डे साजरा करत आहोत, पण आजचा दिवस हा केवळ एक कार्यक्रम नाही। आज हा दिवस आपल्या सर्वांच्या इथपर्यंतच्या प्रवासाचा, आपल्या संस्कारांचा आणि स्वप्नांचा उत्सव आहे। आजचा दिवस आहे तो आपल्या उत्कर्षाचा संकल्प करण्याचा। उत्कर्ष म्हणजे फक्त टर्नओव्हर वाढणं नाही, किंवा उत्कर्ष म्हणजे फक्त एक्सपान्शन नाही, कारण उत्कर्ष म्हणजे केन आणि केनशी संबंधित सर्व परिवारांची सदैव होणारी प्रगती आणि उन्नती म्हणजेच उत्कर्ष आहे। उत्कर्ष म्हणजे कालपेक्षा आज चांगलं होणं आणि आजपेक्षा उद्या अधिक मोठं होणं। आपण फक्त 1500 कर्मचारी आहोत, आपण 1500 स्वप्ने आहोत, आपण 1500 जबाबदारी आहोत, आपण 1500 नवीन संधी आणि शक्यता आहोत नवीन काहीतरी घडवण्याच्या। आजपर्यंत आपण अनेक माइलस्टोन पार केलेले आहेत। 2012 साली ज्यावेळी आमच्या सुलजर रूम होत्या, त्यावेळी आम्ही 2 ते 2.5 लाख मीटर कापडभत्त बनवत होतो। तिथून आम्ही गेल्या वर्षी जवळपास 50 लाख मीटर कापड बनवण्याचा एका महिन्यात विक्रम केला। गेल्या फाउंडर्स डेजला मी याची तुम्हा सर्वांना माहिती दिली होती, पण आज अभिमानानं आहे की यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण तोही विक्रम मोडून 61,65,868 मीटर कापड उत्पादन करून डिस्पॅच केलं। पण यामध्ये आमची मार्केटिंगची जी डोमेस्टिक आणि एक्सपोर्टची मार्केटिंगची टीम आहे, त्या टीमचं प्रचंड मोठं योगदान आहे। त्या सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत। पण ही ऑर्डर आल्यानंतर एका महिन्यात हे जे प्रोडक्शन करून डिस्पॅच करण्याचं जे प्रचंड मोठं शिवधनुष्य होतं, ते तितक्याच ताकदीनं पेलणारी आमची फॅक्टरीतील आउटसोर्सिंग टीम, प्रोडक्शन टीम, PPC टीम, क्वालिटी सॅम्पलिंग टीम, पॅकिंग डिस्पॅच टीम, यार्न सोर्सिंग टीम, लॉजिस्टिक टीम, या सर्वांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत। आज आपण 100 मीटर पासून लाखो मीटर ऑर्डर केन एंटरप्राइजमध्ये एक्झिक्यूट करतो। आज आपलं स्वतःचं सुसज्ज असं सॅम्पलिंगचं युनिट देखील आहे। जवळपास 21 देशात आपला कपडा निर्यात केला जातो। कोविड नंतर आपण फॅब्रिक बरोबरच गारमेंट क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं। फक्त 30 मशीन आणि 50 लोकांपासून सुरू झालेला आमचा केन ग्लोबलचा परिवार आज जवळपास 1200 लोकांच्या पर्यंत 500 मशीन पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आज आपण भारतातील जवळपास सर्वच नामांकित ब्रँडचे उत्पादन आपल्या केन ग्लोबलमध्ये करतो। व्हॅन हुसेन असू दे, US पोलो असू दे, ॲमेझॉन, बेनेटन, पेपे जीन, रील अँगलर, कितीतरी ब्रँडचं आपण आपल्या इथं प्रोडक्शन करतो। तसेच मागील वर्षी आपल्या केन एंटरप्राइजेसचे आपण NSEच्या प्लॅटफॉर्मवर सक्सेसफुल लिस्टिंग देखील झालं। भारतामध्ये इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून NSEवर लिस्टिंग होणारी केन एंटरप्राइजेस ही पहिली कंपनी ठरली।
आपल्या आजपर्यंतच्या केनच्या प्रवासातला हा सर्वोच्च मानाचा असा मानबिंदू होता. हा सर्व प्रवास जर बघितला तर केन म्हणजे हा फक्त आणि फक्त स्वप्नांचा प्रवास आहे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी तळमळ, जिद्द आणि समर्पण आहे याचंच एक जिथं जातं उदाहरण आहे. पण आज आपण सर्वजणांनी आपली कंपनी अतिशय निर्णायक वळणावर आपल्या प्रवासात येऊन थांबलो आहोत. कारण आज उद्योगांची परिभाषा बदलत आहे, जागतिक संदर्भ बदलत चाललेला आहेत. कुठेतरी कधीतरी कुठल्याही तरी राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष एका रात्री टेरिफ लावतो आणि पूर्ण जगाची इकॉनॉमी बदलून टाकतो. भारतातील देखील कित्येक उद्योग रातोरात आपले त्या टॅरिफमुळे बंद पडले. संपूर्ण जगात आज भीतीचं आणि युद्धाचं वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम प्रत्येक उद्योगावर होत आहे. आज आपल्या कंपनीमध्ये 1500 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 1000 या महिला आहेत. प्रत्येक महिला ही पहिली एक मुलगी असते, एक बहीण असते, एक पत्नी असते, एक आई असते, सून असते आणि सासू असते. ही सर्व नाती सांभाळत, घरची जबाबदारी पार पाडत, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत, वेगवेगळे सण उत्सव असू देतात, पै पाहुण्यांचे कार्यक्रम असू देत, सर्व ही नाती सांभाळत, घरची आर्थिक बाजू सांभाळत, त्यातील ताणतणाव सहन करत, स्वतःचे महिलांच्या आरोग्याविषयी जे प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांना सामोरे जात इतका संघर्ष करून तुम्ही ज्यावेळी कंपनीच्या गेटमध्ये आत येता त्यावेळी एक स्वप्न घेऊन येता आपल्या परिवाराच्या उन्नतीचे, आपल्या मुलाबाळांना जे आपल्याला मिळालं नाही ते सर्व मिळू दे याचे. या सर्व नारी शक्तीला केन एंटरप्राइजेसकडून मी माझा मानाचा मुजरा करतो. सर्वांना माझ्या हृदयापासून मी वंदन करतो. आता मला सांगा, इतक्या संघर्षानंतर आपण या सर्व गोष्टींशी झगडत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तडफड करतोय आणि अशा वेळी आपण या बाहेरील शक्तींना, जगात घडणाऱ्या गोष्टींना आपल्या स्वप्नांशी खिळवाड करण्याची आपण त्यांना परवानगी देणार आहोत काय? बिलकुल नाही. पण हे जर शक्य करायचं असेल तर आपल्यालाही काहीतरी वेगळं करावं लागेल. आपल्यालाही आता बदलावं लागेल. आपल्याला या जगात उद्योगामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली पाहिजे. केनची स्वतंत्र आयडेंटिटी आपल्याला आता तयार करण्याची वेळ आलेली आहे. आपण जर आजपर्यंत जे काम करत आहोत तेच केले तर आपल्याला रिझल्टही तेच मिळतील. आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिळवायचं असेल तर आपल्याला प्रयत्नही त्याप्रमाणे केले पाहिजेत. या सर्व प्रवासात जिद्द तुमची आहे, धडपड तुमची आहे, संघर्ष तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही यश मिळवायचं काय नाही हे ठरवायचा अधिकार आपण दुसऱ्या कुणालाही देऊ शकत नाही. तो फक्त आपल्याला आहे. पण त्यासाठी आपण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. कोण दुसरं काय करतो हे बघण्यापेक्षा मी काय करू शकतो, माझ्या कामाची ओनरशिप घेऊन मी अजून चांगलं काय करू शकतो हेच आपण सदैव विचार केला पाहिजे. आणि त्यासाठीच उत्कर्ष केन हे इथून पुढं आपलं केनचं ब्रीदवाक्य असेल. इथून पुढं हेच ब्रीदवाक्य घेऊन आपण जगलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक श्वासातून आता उत्कर्ष केनचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे. आणि त्यासाठी क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता आणि गुणवत्ता हीच आपल्या केनची ओळख असेल. शिस्त आणि सन्मान म्हणजेच डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट ही केनची संस्कृती असेल. आणि सतत शिकणं आणि सुधारणा म्हणजेच कंटिन्युअस लर्निंग आणि इम्प्रूव्हमेंट हा आपला इथून पुढे केनचा स्वभाव असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, या महाराष्ट्राच्या मातीला, या पावनभूमीला शून्यातून विश्व निर्माण करण्याचा इतिहास आहे जो छत्रपती शिवरायांनी आपल्याला घालून दिला आहे. आणि आज हाच इतिहास केनच्या रूपातून परत पुनरुज्जीवित करण्याची वेळ आलेली आहे. आपणा सर्वांना, आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे नितीन सरांसारखं प्रचंड दूरदृष्टी असणारं, काळाच्या पुढं 4 पावलं टाकण्याची धमक असणारं आणि कोणत्याही आव्हानांना निर्भीडपणे सामोरं जाण्याची ताकद असणारं आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे. आम्हा सर्वांची आता जबाबदारी आहे त्यांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने आणि दृढ निश्चयाने उभारण्याची. कारण तुमच्या घामाशिवाय उत्कर्ष शक्य नाही, तुमच्या निष्ठेशिवाय विस्तार शक्य नाही आणि तुमच्या समर्पणाशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. शेवटी एकच सांगेन, ऐक जरा इतिहासाची हाक, संघर्षातून उभा राहिलेला प्रत्येक धागा बोलतो आज.
घामाच्या तेंबातून जन्म घेतलेलं स्वप्न अभिमानाने आकाशाला स्पर्श करतंय आज. वादळांनी रोखायचा प्रयत्न केला, काळाने परीक्षा घेतली वारंवार, पण प्रत्येक वेळी उभं राहिलं केन अजूनही मजबूत आणि अजूनही तयार. लक्षात ठेवा, उत्कर्षा शब्द नाही तर तो आपला निर्धार आहे. आकाश मर्यादा नाही आपली, आकाश तर सुरुवात आहे. आणि केनचा प्रत्येक सदस्य इथून पुढे होणाऱ्या परिवर्तनाची आणि इतिहासाची ताकद आहे. किती वादळं आली तर आपण वाचणार नाही, अडथळे आले तर आपण थांबणार नाही, आणि शिखर उंच असेल तर ते आपण गाठूनच दाखवू. कारण आपण आहोत केन, आपण आहोत जिद्द, आणि आपण आहोत उत्कर्ष. मी सर्वांना विनंती करतोय, जागेवर उभा राहायचं आहे. आणि मी म्हणतोय त्याप्रमाणे सर्वांनी घोषणा द्यायची आहे. सर्वांना विनंती आहे, जागेवर उभं राहावं. उंच भरारी केन, उंच भरारी केन. इतिहास घडविला जात नाही, इतिहास लिहिला जात नाही, इतिहास घडविला जातो. आणि तो आम्ही घडविणारच, तो आम्ही घडविणारच. थँक्यू.